नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी तुमच्या सर्वांचं लाडका यश. प्लीज तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. एक लाईक अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी तुमच्या सर्वांचा लाडका यश. तर आज आईला म्हटलं की मस्त आज काहीतरी स्पेशल बनव. तर पाहूया आई आज काय बनवणार आहे स्पेशल. तर आईला विचारूया. तर चला आई, आज जेवणात काय बनवणार ग? अरे आज डाळबाटी करणार आहे, कारण भाजीपोळी करून फार कंटाळा आला आता. म्हटलं आज सोमवार पण आहे, तर मग आज मी डाळबाटी करणार आहे. आता वेगळ्या पद्धतीने करते. हे पाय आता. नमस्कार. आता हे पहा, आता मी दोन टोप मोपचा हे घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलं आहे. 2 टोप गव्हाचं पीठ आता आपल्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला मी करणार आहे बाटी. आता ह्याप्रमाणे जर आपण घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1च टोप रवा घ्यायचा आहे आपल्याला. हा रवा तुम्ही कोणता पण घेऊ शकता, तुमच्याकडे असं पण जाड असं तर चांगलं असतं, ते घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आता मी त्याच्यामध्ये घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे. आता ओवा असं छानपैकी आपण असं चांगलं चोळून घ्यायचं हातावर. हां, म्हणजे छान वास येतो त्याला. छान चोळून घेतला. आता मग तोपर्यंत आपल्याला मग गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं आहे. आता तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यावर ओतायचं आहे आपल्याला मस्तपैकी. त्याच्यामुळं आपल्याला म्हणजे असं जी बाटी जी आहे आता वेगळ्या पद्धतीची करायची. तुम्ही बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याप्रमाणे आता आपल्याला हे सगळं आता पीठ आपल्याला छान सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला मस्तपैकी एकजीव केल्यानंतर मग ते मग मस्त क्रिस्पी होती आपली बाटी. ते पाहता छानपैकी आपली झालेलं आहे. आता मस्त चोळून घ्यायचं आहे आपल्याला. याप्रमाणे चोळून घ्यायचं आपल्याला छानपैकी. एकजीव सर्व करायचं आहे आपल्याला. छानपैकी सर्व एकजीव करून घेतलेलं आहे आपण मस्तपैकी. कुठल्याही प्रकारचे आपल्या प्रत्येक म्हणजे जे पीठ जे आहे आपल्या सगळ्या पिठाला ती असं तेलाचं मोहन आपलं गेलं पाहिजे. मस्त छान होते, अशी मस्त लागते. आता आपल्याला ह्याच्यामध्ये छानपैकी आता हे करून घेतलेलं. आता आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला अजून थोडासा मी ओवा टाकला, कमी पडला होता. छान म्हणजे सेंट छान येतो. आणि त्याच्यात आपल्याला थोडा सोडा टाकायचा आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ पण टाकायचं आहे. मीठ टाकलं चवीनुसार आणि मस्तपैकी आता आपल्याला मस्त मळून घ्यायचं आहे ते. आता पाणी फार थंड पण नको आहे आपल्याला. थोडी किंचित हळद टाकायची आहे आपल्याला, म्हणजे त्याला कलर एकदम म्हणजे सुंदर येतो छानपैकी. आता आणि त्याच्यामध्येच आता लाईट पण गेली होती, पटकनी लाईट पण गेली होती. त्याची तारांबळ उडाली. पाऊस बाहेर पडतोय. आता पाऊस पडत असल्यामुळे बाटी खायला ती मजा वेगळीच असते. आपल्याला कसं श्रावणामध्ये आपण श्रावणी सोमवारी पण करत असतो, तर आज नेमका सोमवारच आहे. त्याच्यामुळे मी आज डाळबाटीचा बेत केला. आता आपल्याला छानपैकी मळून घ्यायचं आहे. आता एकसारखं छान मस्त असं. जास्त आपल्याला पाणी पण नाही टाकायचं त्याच्यामध्ये. घट्ट म्हणजे असं जरा थोडंसं निबर म्हणजे असं घट्ट करायचं आहे आपल्याला. पुरी ज्याप्रमाणे करतो आपण त्याप्रमाणे आपल्याला मळायचं आहे. आता चांगलं मळून लाईट गेल्या असल्यामुळे थोडीशी तारांबळ झाली भाजी. आता आपण छानपैकी मळून घेऊया. असं घट्ट मळायचं आहे आपल्याला. सावकाशाची काही करायचीच नाही आपल्याला. आता तोपर्यंत लाईटची वाट पाहत आहे मी. नेमकी लाईटच गेली त्याच्यामध्येच आपली. लाईटच गेली होती. लाईट गेल्यामुळे थोडंसं आता आपल्याला त्याच्यामध्ये ओला कपडा करून आपल्याला ते छानपैकी झाकून ठेवायचं आहे. ओला कपडा करून आपण झाकून ठेवायचं आहे 5-10 मिनटं. तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाणी गरम करायला ते तेल लावून घ्यायचं चाळणीला. त्याच्यावर आपल्याला पाणी गरम झालेलं आहे. आता आपल्याला गॅस मोठा करून तोपर्यंत डाळ कुकरमध्ये लावून घेऊया. कुकरमध्ये आपल्याला डाळ लावली. आता सोमवार असल्यामुळं भात हा लागतोच आहे. त्याच्यामुळं थोडासा भात खाली ठेवला आणि वरती आता आपल्याला मुगाची आणि तुरीची दोन्ही एकत्र आता मी डाळ लावणार आहे. जशी तुरीची डाळ आणि मुगाची थोडीशी घातल्यामुळे त्याला म्हणजे घट्टपणा आणि चव पण चांगली लागते. त्याच्यामध्ये आता मी टोमॅटो छानपैकी धुवून टोमॅटो पण टाकणार आहे त्याच्यामध्ये मी चिरून. टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले. आता डाळ मुगाची थोडीशी टाकली त्याच्यामध्ये.
आता ते छानपैकी धुवून घेतलेलं आहे. आता म्हणजे त्या थोडीशी मुगाची डाळ, तुरीची डाळ जास्त आणि मुगाची डाळ थोडी त्यात टाकली तर छान लागते आपली. आता मी दोन्ही एकत्र मस्तपैकी आता वरण घट्टच वरण मुलांच्या पप्पांना जरा घट्टच वरण आवडतं, पण मला थोडंसं पातळ आवडतं. आता चला असू द्या. आता मी थोडंसं आता हिरव्या मिरच्या धुवून घेतलेल्या आहे, हिरव्या मिरच्या, आणि त्याच्यामध्ये डाळीमध्ये आपल्याला टाकायचे आहे टोमॅटो टाकायचे आहे, टोमॅटो टाकायचे चिरून, आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये. आता मी घाई करत नाही, सावकाश सांगत आहे. आता हिरव्या मिरच्या पण टाकायच्या आहे आपल्याला त्याच्यामध्ये, हिरव्या मिरच्या, आणि थोडी कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे आपल्याला. हिरव्या मिरच्या टाकल्या, आता कोथिंबीर, थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, आणि द्यायचं आपल्याला कुकरला लावून. कुकरमध्ये त्यात थोडंसं आपल्याला थोडीशी हळद आणि तेल पण टाकायचं आहे आपल्याला. हळद टाकायची आहे थोडीशी, हळद टाकून आता आपल्याला कुकरमध्ये मी खाली आपल्याला भात, आता कोथिंबीर छानपैकी धुतल्यानंतर कोथिंबीर पण थोडी चिरून टाकणार आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगते मी, आता आपण त्याच्यामध्ये शिजताना जर तुम्ही अवश्य टाका हिरवी मिरची, टोमॅटो, तुम्ही कांदासुद्धा टाकू शकता, कारण समोर असल्यामुळे मी कांदा नाही टाकला त्याच्यामध्ये. तर आता मी खाली भात लावलेला आहे. आता त्याच्यामध्ये वरण म्हणजे आता कोथिंबीर आणि टोमॅटो आणि हिरवी मिरची तुम्ही अवश्य टाका, त्याच्यामुळे ना चव ही आपल्यातून लागते, वरणाला एकदम छान लागते. आता झालं, आता कुकर लावलेला आहे. आता मी तोपर्यंत आता हे तेल लावलेलं आहे. आता मी पटकनी आता बाटीचं करायला घेते. आता पीठ आता मुरलेलं आहे, 10 मिनटं झालेली आहेत. तर मी छानपैकी आता ते तेल लावून घेतलेलं आहे. पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे. थोडा वेळ बंद केला होता, आता परत गॅस चालू केला. आता मस्त पीठ मस्त झालेलं आहे, एकदम छान. रवासुद्धा भिजलेला आहे. आता मी पटकन सारखं करून घेते आता, आणि त्याची मस्तपैकी पटापट गोळे करून घेणार आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता एकीकडे कुकर पण होत आहे, अजूनसुद्धा लाईट आलेली नाही आहे. आता लाईटीची तर वाटच पाहिजे नाही, आता लाईट जेव्हा येईल त्यावेळेस. आता मी पटकन गोळे करून घेणार आहे. आता आपल्याला कशा वेगळ्या पद्धतीची करायची आहे ना आपल्याला, तर हे पहा, आता मी गोळ्या करून आता पोळी लाटायची आपल्याला. दरवेळेस आपण गोल गोल करतो, परंतु आज जरा वेगळ्या पद्धतीची करायची म्हटलं, चला तर वेगळ्या पद्धतीची करून बघूया. आता बघा, याप्रमाणे असं लाटून घेतली, आणि त्याला थोडंसं वरतून तेल लावले. ते थोडंसं तेल लावायचं आणि वळकुटी करायची. आपण ज्याप्रमाणे भाकरवडीची ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे आपल्याला वळकुटी करायची आहे. आता अशी म्हणजे अशी याप्रमाणे आपल्याला करून घ्यायची वळकुटी. ती वळकुळी करून आपल्याला साईड त्या उचकू नये म्हणून अशी चांगलं प्रेस करून घ्यायची, आणि दोन्ही बाजूने आपल्याला मस्तपैकी सारखी करून घ्यायची आहे. सारखी करून घ्यायची आपल्याला, दोन्हीकडून दाबून घ्यायची, आणि याप्रमाणे आपल्याला जो मुळपी भाग असा खालीच्या बाजूला ठेवायचा, आणि याप्रमाणे आपल्या एकसारखे आपल्याला सर्व वळकुट्या करून घ्यायच्या आहे. याप्रमाणे आपल्याला वळकुट्या करून घ्यायच्या आहे. याप्रमाणे आता वळकुट्या करून घेऊया सगळ्या. तोपर्यंत कुकर होतं आपण. आता आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं, त्याच्यावर असं जड वस्तू ठेवायची आहे. आता मी खलबत्ता ठेवलेला आहे त्याच्यावर. तोपर्यंत लसूण सोलून घ्या. जास्त करून मला आता जांभळ्या कलरचाच लसूण म्हणजे असतो, तो चांगला असतो, चवीला छान असतो. तर लसूण आपण सोलून घ्यायचं. तोपर्यंत आपली बाटी शिजून कुकर पण होतोय. तर छानपैकी वाफ, किती छान वाफ आलेली आहे बाहेर, मस्तपैकी झालेलं आहे बघा. वड्या 20 मिनटं झाले, वड्या झालेल्या आहेत. आता मस्तपैकी आता इकडे पण आता यांचे मस्तपैकी आता वाट पाहत आहे, बाटी होती म्हणून सगळे लुडो खेळतात. ते छानपैकी खालचा दादा आलेला आहे, त्याचा बट्टू झालतात परवा दिवशी. आता तो पण आलेला आहे. आता चला, आता त्यांना पण बाटी खायची आहे, ते पण खाणार आहे बाटी. ते पहा मस्तपैकी आता बाटी झालेल्या आहेत. आता
ते पण वाट पाहतात ते बाटी कधी होणार आहे. चला शिजलेला आता आपल्याला खाली उतरून घेऊया आपण. मस्त छानपैकी कापून घ्यायच्यात आपल्याला, एकसारख्या कापून घ्यायच्या आहे. हां बघा किती छानपैकी त्याचं हे झालेलं आहे. असे सर्व एकसारख्या अशा मस्त कापून घ्यायच्या. तोपर्यंत आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. तर तेल पण तेल आहे भरपूर टाकायचं आपल्याला कढईमध्ये, म्हणजे छानपैकी गरम झाल्यानंतर भरपूर तेल टाकायचं आहे आपल्याला कढईमध्ये. ते छान गरम होऊन द्यायचं. लाईट पण आलेली आहे. आता मस्त वेगळ्यानं तेल गरम झालं आहे. आता मस्त छानपैकी तांबूस कलरचा मस्त छान तळून घ्यायचा आपल्याला. तर हे पहा मस्त तळून असे कुरकुरीत झालेले आहेत. हां पाहू शकतात किती छान अशी डाळबट्टी तयार झालेली आहे, कुरकुरीत अशी. आता ही वरणाची तयारी करायला घेते आहे. तर हे पहा, तर आपल्याकडे रवी नाही म्हणून आपण ह्याच पद्धतीने आपण मस्त डाळ फेटून घेणार आहोत. डाळ फेटून झालेली आहे. तर आता आपण वरणाला तडका देणार आहोत. वरणाला तडका देण्यासाठी आपण त्याच्या पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आहे, थोडीशी मोहरी तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाका आणि थोडीशी हळद. जर तुम्हाला आवडत असेल तर थोडासा हिंग देखील अवश्य टाका. तर आता हे पहा, आपण असा कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता असा तडतडला आहे. तर आता हे सर्व तडतडल्यानंतर आता आपण वरण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. हे पहा, डाळीमध्ये आपण थोडंसं पाणी टाकून मस्त डाळ फेटून घेणार आहोत. डाळ फेटून झाली आहे आणि डाळ फेटून झाल्याच्या नंतर आता आपण याच्यामध्ये ओतणार आहोत. मस्त छान असं चवदार वरण तयार झालेलं आहे. तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव अवश्य सांगा. तर थोड्या वेळातच आपलं वरण तयार होईल. अशा प्रकारे आपली डाळबट्टी झालेली आहे आणि ब्लॉग देखील खूप छान झालेला आहे. प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव अवश्य सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही कुठून बोलताय कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. हे पहा, आपण चवीला थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि वरून आपण थोडासा किंचित गूळ पण टाकणार आहोत, ज्याने त्याला थोडासा असा गोडवा येईल. आणि असं वरण खूप खूप छान लागतं. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा की तुम्ही वरणामध्ये गूळ टाकता की नाही. तर हे पहा, आता आपण सर्विंग करून घेऊया. तर हे सर्व केल्याच्या नंतर आता आई देवाला नैवेद्य दाखवणार आहेत, म्हणजेच आपल्या स्वामींना नैवेद्य दाखवणार आहेत. तर सर्व मस्त छान सर्विंग केल्याच्या नंतर आईने देवाला नैवेद्य दाखवलेला आहे. तर खूप छान या डाळबट्टी खायला. तूप टाकायचं. आता आपल्याला मस्त त्याच्यावर तुपाची धार सोडायची आहे. तर हे पाहू शकता तुम्ही. तर नमस्कार.